जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. सर, आपण मागील रेकॉर्डिंगमध्ये शेतकऱ्यांना म्हटलं होतं, की मी तुम्हाला 22, 23, 24 व 25 फेब्रुवारी हं, याचा हं, हं. सरांपासून एक सविस्तर अंदाज घेणार आहोत. तर सर काय राहणार आता पुढील सविस्तर अंदाज? हे बघा सविस्तर अंदाज तोच आहे, जो तुम्हाला मागे लिहिलेला आहे हो, आणि राज्यामध्ये आता वाऱ्याचा जोर देखील वाढलेला आहे. हं. बरोबर. शेतकऱ्यांनी काय करायचं, जे प्रमुख जिल्ह्यांची मी आता नावे घेतोय, त्या नावाच्या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहायचंय. हो, जास्त काही धामधूम नाहीये आणि सगळ्यांनाच घाबरण्यासारखं काही नाहीये. बरोबर. पण प्रमुख भाग असे आहेत, की गरमीची लेव्हल वाढणं, त्या ठिकाणी अचानकच आभाळ तयार होणं आणि काही ठिकाणी धारा वाहणं, अशा गोष्टी घडू शकतात. हो, तर काम करा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, त्यानंतर 24 तारखेला हे 23 तारखेला झालं लातूर वगैरे नांदेड. बरोबर. 24 तारखेला यवतमाळ, वर्धा, कोल्हाचा भाग आणि मेहकर वगैरे साईड जे आहे, हो, यांनी सतर्क राहायचंय. हो, आणि 23 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हा, जाफराबादकडील भाग म्हणजे चिखली वगैरे भाग इथे एक ट्रॅकिंग एरिया बनतोय. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीसह भागांमध्ये एक बनतोय आहे. त्यानंतर अहिल्यानगरच्या शहर जवळ परिसरातील आजूबाजूच्या समजा शहरापासून अंदाजे 70-70 किलोमीटर हां. पूर्व, पश्चिम पश्चिम म्हणतोय. पण दक्षिण, उत्तर या दोन्ही भागाच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय. बाकी हो, सोलापूर, बीड वगैरे भाग तुरळक आहे. जालना मोजक्या ठिकाणी आहे. हो. आणि असा विषय असे आहे, की धुळे वगैरे भागामध्ये आज इन्सेंटिव्ह खूप कमी दाखवतंय. पण धुळ्याच्या साक्री वगैरे भागात मालेगाव परिसरामध्ये देखील स्थानिक वातावरणाची भीती आहे. बरोबर हं, सर. हो, हं. वारे पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतात. याचा अर्थ पूर्ण बाष्प ते वरती पण आणू शकतात. त्यामुळे जळगाव जिल्ह्यांनी सुद्धा थोडं अलर्टमध्ये राहायचंय. आता बरोबर. केअरफुली असं आहे, की गारपीट आहे का? किंवा अवकाळी पाऊस मोठा आहे का? तर हो, बघा ह्या सिस्टम ज्या आहेत जिल्ह्यानुसार सगळा जिल्हा भेटणार नाहीत. त्यामुळे ज्यांचा कुणाचा हरभरा पीक आहे, गोळा करणं शक्य असेल तर गोळा करून घ्या त्या जिल्ह्यांनी. हं. आणि विषय असा आहे, की गोळा करत असताना, की गोळाच करावं लागतं अशा हिशोबाने नाही. तुमच्या बरोबर. पद्धतीनं नियोजन ते चालू ठेवा. हो, आता ज्यांना काढायचं आहे, समजा उदाहरणार्थ हरभरा काढायचा आहे, वेळ आता आलेली आहे. तर अशा शेतकऱ्यांनी 25 तारखेनंतर निर्णय घेऊ शकता. आता कुणी हरभरा काढू नका, ज्या भागांची मी नावं घेतली त्या. एवढा झटका जाऊ द्या. आणि झटका ही लयच म्हणजे सगळ्यांना धुमाकूळ घालेला असा नाहीये. हं, हं, हं. जसं पहिलं सांगितलं तेच सांगतोय. आता बरोबर. गारपीट झालीच तर कुठं होणार? पूर्व विदर्भातल्या 1-2 ठिकाणी. हो, अ, जळगाव वगैरे भागात मोजक्या ठिकाणी तिथे उष्णता जास्त असते. हं, बरोबर. हं. बरं सर, हे जे तुम्ही सांगत आहात म्हणजे काही विदर्भामधले जिल्हे आणि काही मराठवाडा जिल्ह्यामधल्या काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते. पण सर कोणते जिल्हे राहणार ते जास्त करून? विदर्भामध्ये आपण जी ट्रॅकिंग आणि इन्सेंटिव्हच्या बाबतीत जर विचार केला, तर फिक्सिबिलिटी नाहीये त्या जिल्ह्यांची. पण एक संभाव्य शक्यता तिथे सांगायचं झाली तर लातूरने थोडं अलर्ट राहायचंय मराठवाड्यामधल्या. हो, परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर साईट आहे, औंढा जी साईट आहे, ह्या शेतकऱ्यांनी थोडंसं अलर्टमध्ये राहायचंय. हो, हिंगोलीमध्ये टिकणार नाही वातावरण, पण तिथे सुद्धा जे काही उतर भागातले शेतकरी असतील, त्या भागाने राहायचंय. वाशिममधनं वातावरण बनेल, पण वरती सरकणार आहे. बरोबर. कुठे? मेहकर साईडला. मेहकरच्याही पलीकडे खामगाव वगैरे भागाकडे, चिखली वगैरे भागाकडे. हो, पण वाशिमचा नाव उल्लेख का केलाय? कारण की वाशिममध्ये ते बनणार आहे. त्यामुळे तिथल्या भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय. बरोबर. अकोल्याचा विषय असा आहे, की अकोल्याच्या सध्या तरी इन्सेंटिव्ह दक्षिण साईडला दाखवते, पण ती उत्तर साईडला सरकू शकते वाऱ्यामुळे. हो, त्यामुळे त्या दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय. अमरावतीचा विषय घेतला, तर अमरावतीमध्ये व्याप्ती कमी आहे. पण टेम्परेचरचा अभाव पाहता तिथे ढगांची व्याप्ती बरीच वाढणार. त्यामुळे तिथल्याही शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय. हा विषय भंडारा, गोंदिया, हिंगणघाट व चंद्रपूर या भागात तर होणारच आहे कुठे-कुठेतरी. आणि सर्वदूर व्याप्ती नाहीये, पण अलर्ट असा आहे, अवकाळीचं काम असं आहे, की एखाद्या ठिकाणी ट्रॅकिंग जर बनली, ते जास्त वेळ बनते आणि ती रात्री बनते. बरोबर. त्यामुळे शक्य असेल तितकं ह्या शेतकऱ्यांनी काम करायचं. बाकी पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे पुणे साईड असेल, सांगली, सोलापूर, कोकण किनारपट्टी असेल, इथे धाक मोठं नाहीये. हो. आणि हं. सर आपल्याला थंडी कमी झालेली पाहायला मिळत आहे आणि गरमीची जी लेव्हल आहे ते वाढलेली पाहायला दिसत आहे. तर त्याच्या संदर्भात काय राहणार सर अंदाज? आता हे जे वारं आहे, बंगालच्या उपसागरातलं ज्याची आपण कमजोरी सांगत होतो, ती कमजोरी त्याची कमीच आहे. ती जर जास्त अजून राहिलं असतं, तर वातावरण हे पांगापांगी केलं असतं. पण हे वातावरण पांगल्यासारखं आहे. किती हं. टक्के? 60% पांगलेलं आहे. हो, पण 40% चा जमाव असा आहे, 40% ते बाष्प आणतंय महाराष्ट्रामध्ये, विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागांमध्ये. हो. पण हे बाष्प पडण्याची क्षमता 20% वरच आहे. म्हणजे 80% भागांमध्ये याचा फक्त काय होईल? गाजावाजा होईल. आता माझा जो सांगण्याचा अंदाज दृष्टिकोन असा आहे, की सगळ्यांना घाबरणार नाहीये. पण सतर्क म्हणजे काय आहे, की तुम्ही जास्तही अतितटीला लागून याचा मजूर गोळा करून, त्याचा मजूर गोळा करून एवढीही मेहनत घेऊ नका. शक्य तितकं कामं करा. बरोबर. नवीन काढण्यापेक्षाही करून ठेवा. कारण याचं असं आहे, की वाऱ्यामुळे गंज पांगणं हरभऱ्याचे
किंवा आता कच्चा माल शेतकरी काढतील, बाबा आमच्याकडे तर पडलाच नाही, आम्हाला कच्चा माल काढा. ते तो सतर्कतेचा इशारा यासाठी आहे, की कच्चा माल कोणी काढूच नका. ठीक बरोबर. आहे. हो, आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे, की हा फक्त मराठवाडा आणि विदर्भ यांनाच पडेल असंही काही नाही. तो वरती बरोबर. पण सरकणार आहे बुलढाण्याकडे. हो, तर त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी आता ह्याच्यामधून एवढंच बोध घ्यायचा आहे, की हे जे वातावरण बनणार आहे, बनणार तर आहेच, पण हे अवकाळी दिसायला पण आहे. पण याची ट्रॅकिंग जी आहे ती फिक्सेबल नाहीये. आज नांदेड जिल्ह्याला आपण अंदाज सांगितला असेल उदाहरणार्थ, तो यवतमाळकडे जातोय. हो. त्यामुळे जाणारा जो मार्ग आहे, त्या भागातले माहूर वगैरे भाग, त्यांनी सुद्धा सतर्क राहायचंय. आणि लातूरला तर 2-4 दिवस पेंडवरती सरसावेसारखं आहे. लातूर याचा मेन पॉइंट आहे. बरोबर. आणि हं. सर यापूर्वीच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही सांगितलं होतं, की 50% येण्याचे चान्सेस आहे पाणी आणि 50% जाण्याची सुद्धा आहे. तर त्याबाबत काय सांगणार सर? म्हणजे आता उलट टक्के त्याच्यामध्ये असं झालंय, हं. 50% जाण्याऐवजी 60% जाणे झाले. म्हणजे महाराष्ट्र अजूनही बऱ्यापैकी ठीकठाक आहे. हो, आता 40% भागात अडकेल, पण पडण्याची क्षमता 20% राहिली ना त्याची. बरोबर. हां, मग मात 40% जी क्षमता आहे, हो, ती उलट 10% इन्सर्टिसी कमी झाली. वाऱ्याचा जोर चांगला आहे. हो, थंडवारे वारे वाहतात सगळीकडे. हो. आभाळाची सावली पण आहे. बरोबर. ज्यावेळेस वातावरण गच्च राहतं आणि पूर्वेकडनं वातावरण बनतं, त्यावेळेस ते वातावरण फिक्सेबल आणि व्याप्तीच्या बाबतीत जास्त विषय घेतं. हो, आता हे वातावरण वाऱ्याचं आहे. बाष्प इकडे-तिकडे सरकण्यास मदत बी करतंय. पण बरोबर. परिणामी ज्या भागांमध्ये वारे गच्च राहणार आहे, त्या 2-4 दिवसामध्ये 22, 23, 24ला तो भाग म्हणजे लातूर जिल्हा आहे. हं. त्यानंतर नांदेड येतोय, अकोला, अमरावतीसह बुलढाणा पण येतोय. हो, आणि बुलढाण्यामधला जोपर्यंत पाऊस पूर्वेकडनं आलाय, तो पश्चिम महाराष्ट्राकडे कल मारतोय. म्हणजे एक तर जळगाव त्याची ट्रॅकिंग असतं आणि संभाजीनगर असतो. आणि बरोबर, या पाठोपाठ बघितलं आता सांगली, सोलापूर, लातूरचा काही बाष्प आहे. वरती जर सरकलं तर ते अहिल्यानगरमध्ये ट्रॅकिंग करतं. त्यामुळे अहिल्यानगरला बी सतर्क सांगितलंय. तर बरोबर. प्रामुख्याने जिल्हे 6-7च आहेत आणि बाकी ठिकाणी तुरळक ठिकाणी एखाद्या ठिकाणी पडणारे जिल्हे जे आहेत ते मग जळगाव असेल, धुळे असेल, त्यानंतर जालना आपला परिसर असेल, हो, परभणी असेल असे हो, आहेत. हो. पण प्रामुख्याने ॲक्चुअली येण्याचेच जे भाग आहेत ते लातूर तर फिक्सेबल झालेलंच आहे. बरोबर. लातूरच्या उदगीर, सावंतवाडी, अहमदपूर, केस धारूरला पण थोडा इशारा दिलाच मी आणि माजलगाव पट्ट्याचा आहे पण एवढा धोका नाहीये तिथे. बाकी जिंतूर मार्गे इकडे मेहकर मार्गेवरती पण सरकणार आहे. पण मेहकरच्या शेतकऱ्यांनी एवढं काही धास्तावचं नाही. तुमच्या भागात वारे जोराने असल्यामुळे तो वरती पण सरकणार आहे. मग घाटमाथा, चिखलीकडील डोंगरमाथा या भागाकडे तिची ॲक्टिव्हिटी जरा बरी आहे. बरोबर सर. हं. बरं सर आणि एकदा मी हां. एकदा मी तुम्हाला परत तेच प्रश्न विचारत आहे. तर हे जे हं. जिल्हे आहेत जास्त रडारवरती कोणते जिल्हे राहणार पावसासंदर्भातनी? हां, पावसाच्या संदर्भात तुमचा जो प्रश्न आहे त्यामध्ये लातूर, त्यानंतर अकोला, दक्षिण भाग, ठीक आहे. हो. त्यानंतर चंद्रपूर, वर्धा, गोंदिया हे भाग जास्त रडारवरती आहे. हां, हां. त्यानंतर प्रामुख्यानं पश्चिम भागाचा विचार केला तर सोलापूर काही प्रमाणामध्ये पण धाराशिवच्याही कर्नाटक बाउंड्रीलगतचे भाग येत आहेत. हो. त्यानंतर जास्त प्रमाणात जर लक्षात घेतलं तर अजून तो ट्रॅक सरकेल या अंदाजाने सांगतोय. तो म्हणजे संभाजीनगरचा पूर्वेकडील भाग. बरोबर. मात्र हं. सर या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची कामे राहिलेली असेल त्यांनी पूर्णतः कामे करून घ्यायला पाहिजे. जर हं, पिके हं. जर तुमची काढायला आलेली नसेल तर सध्या काढले तरी काही हरकत म्हणजे काढले नाही तरी काही हरकत नाही. म्हणजे एवढं काही पावसाची भीती जास्त करून नाहीच समजा. हं, हं. तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.